श्री स्वामी चरित्रसारामृत षष्ठम अध्याय। ओम श्री गणेशाय नमः। धरोणी शशूचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे स्वामी चरित्रसारामृत स्वामी समर्थ वदविती। मी केवळ मतिमंद केवी वर्णु चरित्र गाद, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती। ज्यांच्यावर प्रसादे करून मुठा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे। कृपाळू हो मुनी समर्था वदवावये आपुल्या चरित्रा, श्रवणी श्रोत्यांच्या चिंता ब्रह्मानंद प्राप्त हो। सुरतरुची घेऊनी सुमने त्यांसीच आरपावी प्रतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती चोळाप्या विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्या प्रती चलावे। भाषण ऐसे ऐकुणी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची यामणी आम्हा विषयी भावनसे। म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसी ऐकुणी यावानी चोळ्याप्या खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी। परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे। भक्ती नाही अंतरी दाबिक साधना ते करी, तया ते स्वामीन नरहरी प्रसन्न कैसे होतील। तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती विना हटयोगे स्वामी कृपा न होय। मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। मल्हारराव कुंपाने पाठविले ज्या कार्यकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी, आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे। ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती, म्हणून योजूनी कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाये। असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेन्यात घालूनी स्वामीसी तात्या साहेब निघाले। कबड गावाचा मार्ग धरिला अर्धा मार्गी मेना आला, अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य बेचेले व्यर्थची। मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हाररावनुपती प्रयत्न आरंभती पुढती, सर्वांनी विचारती कोण जातो स्वामीकडे।
तेव्हा मराठा उमराव नुपकार्यांची धरुणी हाव आपणे पुढे जहाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळी नुपाने आज्ञा दिदली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली स्वामीची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंताला पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेड्या आणुनी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडुनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेड्या पडिल्या स्वामी वचनाची प्रचिती आली. घडीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. स्वामींची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादि सिद्धा जगनायका निशिदिनी शंकर सका विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षोष्ठम अध्याय गौडः. श्री स्वामी चरणामस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.